आपण पाहत आहात सत्यदर्शन। महासंघ देणार पंतप्रधान नरेंद्र मोदींना कामगारांच्या विविध मागण्यांचे निवेदन। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी साहेब रेनगर घरकुल उद्घाटनासाठी सोलापूरला दिनांक 19/1/2024 रोजी येत आहेत। त्यावेळी सोलापुरातील कामगारांची खऱ्या समस्या त्यांच्यापर्यंत सोडवून घेण्यासाठी सोलापूर कामगार संघटना महासंघाच्या वतीने वरील उद्योगात व आस्थापनेत काम करणाऱ्या महाराष्ट्र कामगार सेना, शिवसेना ठाकरे गट, यंत्रमाग कामगार संघटना, काँग्रेस व नव महाराष्ट्र कामगार संघटना, राष्ट्रीय विडी मजदूर संघ इंटक, सोलापूर मनपा कामगार संघटना संघर्ष समिती अशा सर्व संघटना एकत्रित येऊन कामगार संघटना महासंघाची स्थापना करून सोलापुरातील कामगारांच्या महत्त्वाच्या समस्याबाबत निवेदन देणार आहेत। प्रधानमंत्रींना निवेदन स्वीकारण्यासाठी वेळ मिळावे यासाठी प्रधानमंत्री कार्यालय नवी दिल्ली व जिल्हाधिकारी सोलापूर यांच्याकडे लेखी पत्र दिले आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत विष्णू कारंपुरी यांनी माहिती दिली। यावेळी जनार्दन शिंदे, नागेश बोंबड्याल, साहेबनाथ तेग्गे, चांगदेव सोनवणे, राजाभाऊ सोनकांबळे, अंबादास तडकापल्ली सह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते। कामगार संघटना महासंघाचा आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। आमच्या मागण्या मान्य करा, नाहीतर खुर्च्या खाली करा। मी सोलापूर कामगार संघटना महासंघाचा निमंत्रक या नात्याने आपल्याला बोलू इच्छितो की सोलापूरला 19 जानेवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब येत आहेत रेनगरच्या घरकुल उद्घाटनासाठी। त्यावेळेला आमच्या सोलापूर कामगार संघटना महासंघाच्या वतीने सर्व संघटना मिळून निवेदन देणार आहोत। निवेदनाचा प्रमुख मागणी आहे की जे उद्योग बंद पडलेले आहेत, बीडी, यंत्रमाग, महानगरपालिका, खाजगी कारखाने, गिरण्या, त्या बंद पडलेल्या कारखान्यातील बेकार झालेल्या कामगारांना परत काम मिळण्यासाठी एक मोठा प्रकल्प या देशाच्या पातळीवर आणावं आणि ते सर्वांना काम मिळावं अशी मागणी आहे। आम्ही आमच्या सोलापुरातल्या सर्व संघटना एकत्र येऊन त्यांना मागण्याचं निवेदन देण्याचं आम्ही निश्चित केलेलं आहे। आत्ताच आम्ही पत्रकार परिषदसुद्धा घेतलेली आहे। यामध्ये आमच्या मागण्या महत्त्वाच्या काय आहेत तर बीडी कामगार, यंत्रमाग कामगार, जुनी पेन्शन योजना, सरकारी कर्मचारी, महानगरपालिकेतले कर्मचारी यांच्या ज्या मागण्या आहेत त्या आणि त्याचबरोबर IT पार्क सोलापूरमध्ये झालं पाहिजे आणि देशातले 44 कायदे जे होते महत्त्वाचे ते 44 कायदे केंद्र सरकारने त्यातले 40 कायदे रद्द केलेले आहेत। प्रधानमंत्री सोलापूरच्या दौऱ्यावर येत असून या ठिकाणी जे कामगार कर्मचाऱ्यांच्या समस्या आहेत पण त्या समस्या त्यांच्या माध्यमातून सगळ्या कर्मचाऱ्यांच्या समस्या त्यांच्यासमोर मांडून त्यांना सोडवणूक करण्यासाठी विनंती करण्यासंबंधी आज जो पत्रकार परिषद घेण्यात आला, सोलापूर शहर जिल्हा महासंघाच्या वतीनं आज जो पत्रकार परिषद घेतला त्या पत्रकार परिषदेमध्ये सर्व संघाचे प्रतिनिधी उपस्थित राहून जो मार्गदर्शन केलं आणि ह्या संबंधी माननीय प्रधानमंत्र्यांनी जातीनं लक्ष देऊन ते समस्या सोडवावं। सत्यदर्शन न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।